नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज मी तोंडी लावण्यासाठी झटपट 5 मिनिटात असा गोड आंबा बनवणार आहे, बिना साखर आणि बिना गुळाचा। तर इथे मी हे तोतापुरी आंबे घेतलेले आहेत 2। ह्या जास्त आंबट आंबे नसतात आणि पहिले आंब्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आंब्याचे नाकान काढून घ्यायचे। तर आंब्याच्या वरची साल ती पण काढून घ्यायची। तर अशा प्रकारे आंब्याची साल काढून घेतलेली आहे। आंब्याला असं खिसणीने खिसून घ्यायचं आहे। आतली ही जाडसर पोय आहे ती टाकून द्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे आंब्याला ग्रेट करून घेतलेला आहे। आता असा बारीक आंबा केला की याला शिजायला वेळ लागत नाही। आंब्यामध्ये मी गूळ किंवा साखर टाकणार नाही, तर इथे घेतलेली आहे खडी साखर। खडी साखर टाकली की डायबेटिक पेशंट असला ते पण खाऊ शकतात। ते खडी साखरची पावडर करून घ्यायची आहे। तर टाकूया मिक्सर जार मध्ये। तर अशा प्रकारे खडी साखरला ग्राइंड करून घेतलेला आहे। कढाईमध्ये 2-3 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल थोडं जास्तच टाकूया। तेल गरम झालं की टाकायचे 2 लाल मिरच्या, मोहरी आणि जिरं टाकायचं 1 चम्मच, 1 पिंच हिंग टाकायचा आहे। कलौंजी टाकूया अर्धा चम्मच, 4-5 काळे मिरे आणि 4-5 लवंग टाकायचे आहेत। 1 चम्मच टाकूया बडीशोप। याला छान तडतडू द्यायचं आहे। मसाला छान भाजलेला आहे, छान असा सुगंध सुटलेला आहे। तर आता याच्यामध्ये टाकायचा आहे आंबा। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आंब्याला 2-3 मिनिट परतल्याच्या नंतर साईडला थोडंसं तेल टाकायचं आहे 1 चम्मच। तेलामध्ये टाकूया अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच धने जिरा पावडर आणि थोडासा अर्धा चम्मचहून पण कमी गरम मसाला, कलर साठी हळद। तर याला करायचं आहे मिक्स। आता याला 2-3 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट झालेले आहेत। त्याच्यामध्ये टाकायची साखर, ग्राइंड केलेली साखर। आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। याला करायचं आहे मिक्स। साखरेला विरघळण्यासाठी आणि आंबा छान शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर पुन्हा याच्यावर झाकण ठेवून 2-3 मिनिट शिजवून घेऊया। आंब्याला शिजवून 2-3 मिनिट झालेले आहेत। चला बघूया। सुगंध खूप छान सुटलेला आहे बघा।
असा आंबा चपातीसोबत खाल्ला तर 2 चपात्या जास्तच खासाल. जसा आंबा हा थंड होईल तसा अजून जास्त घट्ट होतो. तर या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे. तर देवीवर सजनो बघा, खूप छान हा गोड आंबा झालेला आहे. बघताच खाण्याची इच्छा होईल असा आंबा झालेला आहे. तर हा गोड आंबा कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.